तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वीचे गणित अभ्यासत आहोत. त्यामध्ये आपण 14वं प्रकरण चालू केलेलं आहे. त्यातील सराव संच 14.2 आपला चालू आहे. त्यातील 1 आणि 2 उदाहरणे आपण या अगोदर बघितलेले आहेत. आता आपण पुढचे उदाहरणं बघूया. पुढचं उदाहरण आहे, एका अभयारण्यात 40,000 झाडे आहेत. एका अभयारण्यामध्ये 40,000 झाडे आहेत. दरवर्षी 5% दराने वृक्षवाढ करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले असेल तर 3 वर्षानंतर अभयारण्यातील झाडांची संख्या किती असली पाहिजे. आता दरवर्षी 5% दराने काय करणार आहेत, याच्यामध्ये वृक्षांची वाढ करणार आहेत. तर अशी 5% वाढ जर करण्यात आली तर 3 वर्षाअखेर किती झाडे होतील, हे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर आता आपल्याला 3 वर्ष, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला अगोदर चक्रवाढ व्याजाचं सूत्र लिहावं लागेल. ए बरोबर पी कंसात 1 अधिक आरचा 1/r/100चा n वा घात. तर यामध्ये आपल्याला ह्या किमती ठेवाव्या लागतील. ह्या किमती ठेवल्यानंतर आपण 3 वर्षानंतर किती वृक्ष होतील तर ती संख्या आपल्याला मिळून जाईल. तर मग बघा, आता पी किती सांगितलेले आहे, पी सांगितलेले आहे आपल्याला 40,000. 40,000 1 अधिक आर, आर वाढीचा दर किती आहे 5, आर म्हणजे 5/100 कंसाचा. आता 3 वर्ष मुदत सांगितलेली, म्हणून आपल्याला एन बरोबर की एनची किंमत किती लावायला 3. एनची किंमत आपल्याला 3 लिहावी लागेल. मग ए बरोबर 40,000. आता आपल्याला याचा छेद समान करून घ्यावा लागेल. 1चा छेद किती आहे 1, मग 1चाही छेद 100च असला पाहिजे आणि 5चा छेदसुद्धा 100च असला पाहिजे. मग छेद समान करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आता हे 100 छेद करायचं आहे, म्हणून आता 1ला कितीने गुणावं लागेल, आपल्याला 1ला 100ने गुणावं लागेल. अधिक आता 5चा छेद 100 असल्यामुळे इथं आपण 5 जशी असं लिहून टाकू आणि कंसाचा घन. तर आता ए बरोबर 40,000 कंसात 105/100 कंसाचा घन. आता इथं हे घन असल्यामुळं आपल्याला काय लिहावं लागतील, 105 3 वेळा लिहावं लागतील आपल्याला. ए बरोबर 40,000 गुणिले 105/100 गुणिले 105/100 गुणिले 105/100. आलं लक्षात? ही आपण 3 वेळा का लिहिले 105 तर हा 105/100चा घन असल्यामुळं आपण 3 वेळा लिहिलेले आहे. तर आता बघू, आता आपल्याला याचं काटाकाटी करता येईल आपल्याला. हा 0 गेला, 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 हा 0 गेला. मग आता इथं 4 राहिले, इथं 4 राहिले, इथं 105 आणि छेद 100. तर अशा पद्धतीनं आपल्या ह्या संख्या शिल्लक राहिलेल्या आहेत. तर मग आता आपल्याला आता बघू कितीनं भाग जाईल. आता 2 भाग देऊ आपण यांना परत, किंवा या दोन्ही संख्येला आपण इथं बेदोणी 4 आणि बेपंचे 10 म्हणजे इथं 50 आले, बरोबर. मग बेदोणी 4 आणि बेपंचे 10. आता परत आपण 5 भाग देऊ. 5 5 25, 5 दोणी 10, 5 1 5, 5 1 5, 5 दोणी 10 आणि 5 1 5. म्हणजे काय शिल्लक राहिले आता आपल्या इथं, ए बरोबर आपण आता इथून असं चालू, ए बरोबर 105 गुणिले 21
गुणिले 21. तर हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. तर हा गुणाकार केल्यानंतर हा येतो 46,305. 46,305. 46,305 एवढा गुणाकार येतो. म्हणजेच 3 वर्षाअखेर वृक्षांची संख्या किती होईल? त्या झाडांची संख्या तर ती होईल 46,305 3 वर्षानंतर. मग इथं लिहू आपण 3 वर्षानंतर. 3 वर्षानंतर त्या अभयारण्यात 46,305 झाडे होतील. हे आपलं उत्तर आलेलं आहे. आलं लक्षात? आता याच्या नंतरचं उदाहरण आपण बघू. तर आता आपण चौथं उदाहरण बघत आहोत. आज एक मशीन 2,50,000 रुपयांना खरेदी केली. एक मशीन जी आहे तर ती आपण कितीला खरेदी केलेली आहे? 2,50,000ला. घसाऱ्याचा दर दरवर्षी 10% असल्यास 2 वर्षानंतर मशीनची खरेदीपेक्षा किती कमी होईल? मशीनची किंमत खरेदीपेक्षा किती कमी होईल? आता आपण वस्तू कोणती वापरल्याच्या नंतर तीच काय होत असतो? तिची काही झीज होत असती. तर ती जी झीज होत असती त्याच झीजेला आपण काय म्हणतो? त्याच झीजेला आपण घसारा असं म्हणत असतो. मग तेवढी किंमत आपल्याला काय व्हावं लागेल? त्याच्यातून कमी व्हावं लागेल. म्हणजे गाडीचं जे काही नुकसान झालेलं आहे, त्या मशीनचं जे काही नुकसान झालेलं आहे, तर त्याला काय म्हटलं जातं? घसारा असं म्हटलं जातं. तर मग आता आपल्याला चक्रवाढ व्याजाचं जे सूत्र आहे, तर चक्रवाढ व्याजाचं सूत्र आपल्याला या पद्धतीने लिहावं लागेल. ए बरोबर पी कंसात 1 वजा आर छेद 100. म्हणजे इथं काय व्हायला लागलेलं आहे? इथे त्या वस्तूची झीज होत आहे म्हणून आपण इथं सूत्रामध्ये ए वजा आर असं लिहिलेलं आहे. तर आता हे किती वर्षाचं सांगितलेलं आहे त्यांनी? यांची किंमत किती दिलेली आहे? 2. म्हणून असं आपल्याला सोडवावं लागेल. आलं लक्षात? तर मग आता आपण लिहा पी किती दिलेलं आहे? 2,50,000. 2,50,000 कंसात 1. आता आपल्याला यांचा छेद समान करून घ्यावा लागेल. तर छेद समान करण्यासाठी आपल्याला काय करावं? 100 करायचं छेद. मग इथं काय करावं लागणार? आपल्याला 1ला 100नं गुणावं लागेल. म्हणजे 1ला 100नं गुणलं म्हणजे 100 आले. वजा आर किती दिलेलं आहे? आर दिलेलं आहे आपल्याला 10. म्हणून इथं 10 याचा n वा घात म्हणजे दुसरा याचा वर्ग दिलेला आहे. बरोबर? मग लिहा ए बरोबर 2,50,000 गुणिले कंसामध्ये दिलेली 1. तर किती आलं? 100मधून 10 गेले 90 छेद 100चा दुसरा वर्ग म्हणजे वर्ग. तर मग लिहा ए बरोबर 2,50,000 गुणिले, आता वर्ग असल्यामुळं 2 वेळा लिहावं लागेल आपल्याला, 90 छेद 100 गुणिले 90 छेद 100. 90 छेद 100, 90 छेद 100. तर मग बघा आता ही 2 शून्य कटले, ही 2 शून्य कटले, ही 2 शून्य कटले, ही 2 शून्य कटले. मग आपल्याकडं काय शिल्लक राहिलं? आपल्याकडे शिल्लक राहिलेली जी संख्या आहे तर ए बरोबर आपण आता इथून असं वर जात आहोत. तुम्ही तुमच्या वहीमध्ये ज्यावेळेस नोट डाऊन कराल त्यावेळेस याच्यानंतर हा भाग याच्या खाली लिहा. ए बरोबर 25 गुणिले 90 गुणिले 90. तर 25 गुणिले 90 गुणिले 90. तर याचा आपण ज्यावेळेस गुणाकार करतो तर त्यावेळेस गुणाकार किती येतो? याचा गुणाकार येतो 2,00,000. 2,05,000. 2,500. $2,02,500. 2,05,000. मग लिहा आता 2 वर्षानंतर 2 वर्षानंतर मशीनची किंमत
मशीनची किंमत 2,02,500 होईल. तर यासाठी आपण काय केलं, तर ही मूळ जी किंमत आहे त्याच्यातून वजा करायची. 2,50,000 2,50,000 वजा किती आली ही किंमत, 2,02,500 तर या दोन्हीमधला फरक किती होतो, 2 लाख. या दोन्हीमधला फरक येतो 47,500. 47,500. तर 2 वर्षानंतर खरेदीपेक्षा किती कमी होईल, तर खरेदीपेक्षा कमी किंमत व्हायली 47,500 रुपये. ₹47,500 कमी होईल. म्हणजे हा 2 वर्षाचा घसारा जाता याची किंमत एवढी व्हायली 2,02,000. तर मग आपण ही घसारा वजा जाता याची किंमत किती काढलेली आहे, आपण मूळ किमतीपेक्षा कितीने कमी झालेली आहे, 47,500 रुपयांनी. तर अशा पद्धतीने तुम्ही सर्वात जास्त गणितं सोडवायची आहेत. तर तुमच्या लक्षात एक समजा विसंगती लक्षात येऊ शकते की आपण नेहमी इथं प्लस वापरत होतो, परंतु ह्या कशी होती, ही इथं नेहमी वाढ होत जायची, पण इथं कसं झालेली, कमी झालेली आहे. म्हणून आपण इथं 1 वजा r/100 असं घेतलेलं आहे. तर तुम्ही ह्या जास्तीत जास्त ह्या व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.